जल्लोषाचा साजरा झालाच पाहिजे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन व्लॉग। गणपती बाप्पा मोरया। आज 15 ऑगस्ट आहे आणि 15 ऑगस्टची आपली आगमनाची दुसरी व्हिडिओ। ॲक्च्युली आज सकाळपासून होतो इकडे परेड वर्कशॉपमध्ये, पण पाऊस एवढा धो पडत होता की माझे जे आवडते गणपती होते ते वर्कशॉपच्या बाहेर पडले नव्हते। म्हणजे मी सकाळी होतो 10 ते 3:30 वाजेपर्यंत, घरी गेलो, व्हिडिओ अपलोड केली। तुम्ही पहिली व्हिडिओ पाहिला नसाल तर ती नक्की बघा। आता ही आपली 15 ऑगस्टच्या आगमनाची दुसरी व्हिडिओ आहे आणि बरोबर आपण इथे व्हिडिओ चालू केली आणि तिकडे मागच्या बाजूला तुम्ही इथे गणपती बघू शकतात। हुकमेन लेनचा राजा इथे बाहेर पडलेला आहे, म्हणजे परेड वर्कशॉपमधून, आणि आता तो भारत माताला आलेला आहे। तर व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती देण्यामध्ये नक्कीच प्रयत्न असेल। तर कोणतीही वाट न पाहता आपण आपल्या आगमनाच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, भारत माता सिग्नलला आपण पोहोचलो आहोत आणि बरोबर तिथे हुकमेन लेनचा राजा इथे आलेला आहे। जबरदस्त मूर्ती, श्रीकृष्णाचं रूप घेतलेलं आहे। मूर्तिकार अरुण दत्ते भारत माता जंक्शनला इथे आलेली आहे गणपती, आणि आपल्याला इथे दर्शन दिलेलं आहे बसच्या बाजूनी। गणपती बाप्पा मोरया। तर इथे आपले आता मित्रमंडळी भेटलेले जे हुकमेन लेनच्या राजाचे कार्यकर्ते आहेत। मला सांगा, यावर्षी हुकमेन लेनच्या राजाचं किती वर्ष आहे? यंदा ते 92 वर्ष आहे। 92 वर्ष आहे आणि श्रीकृष्णाच्या रूपामध्ये मूर्ती आहे। हो, श्रीकृष्णाच्या रूपामध्ये यंदा हुकमेन लेनचा राजा तुम्हाला दिसतोय। आणि मूर्ती जबरदस्त वाटते। गणपती बाप्पा मोरया। तर इथे बाबू भेटलेला आपल्याला आणि आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीचा आहे। बाबू, नाव का तुझं? साईश। आणि तू हुकमेन लेनच्या राजाचा कार्यकर्ता आहेस काय? हा, कसा वाटला गणपती यावर्षीचा? आणि आपला व्हिडिओ बघतोस की नाही? कशा वाटतात? हा, तुला रात कुठे गेला? चल बाय बाय। नमस्कार दादा, नाव का तुमचं? अनिल दास। ओके, अनिल दासदा विवेक आपल्यासोबत, जे हुकमेन लेनच्या राजाच्या या ठिकाणी कार्यकर्ते आहेत तुम्ही? ओके, काय सांगलं तुम्ही तुमच्या मंडळाबद्दल? आमच्या मंडळाची स्थापना 1934 साली झाली। आज त्याच्या 92 वर्षात पदार्पण होते। आतापर्यंत आमच्या मंडळाचे खासियत राहिले की प्रत्येक मूर्ती या मूर्तीचं काही ना काहीतरी उद्देश देण्याचं आम्ही काम केलेलं आहे। ओके, आणि बऱ्याच मूर्त्या आमच्याकडे सगळ्या 20-25 फुटाच्या भव्य दिव्य अशा मूर्त्या असतात। आणि प्रत्येक गोष्टीमध्ये समाजकारण किंवा असं सगळ्या गोष्टीमध्ये आमच्या मंडळाचं सहकार्य असतं। ओके, सगळ्या गोष्टीमध्ये, आणि बरेच कार्यकर्ते आमचे उत्साहित दिसतात तुम्हाला आता सगळ्या कार्यक्रमामध्ये। आणि आगमनाचा हा कार्यक्रम पुढे चालू राहिलेला आहे आणि सर्व मंगलमय झालेलं आहे। आता आपण बघतो हुकमेन लेनचा राजा या ठिकाणी खाली कमळ आहे आणि कमळावरती तो एका पायावरती गणपती नाचतोय आणि श्रीकृष्णाचं रूप आहे। आणि ॲक्च्युली जो गळ्यातला जो हार आहे ना, जो कमळाचा, तो एकदम भारी वाटतोय। आणि गणपतीचं रूप आपण बघू शकतो, डोळ्याची आखणी वगैरे, गणपतीचा कलर वगैरे एकदम जबरदस्त वाटतंय। मन प्रसन्न करणारं रूप आहे हुकमेन लेनच्या राजाचं। आता आपण त्याची मिरवणूक करूया।
तर हा बघा हुकमिल्ल्यांचा राजा एवढा मोठा आहे ना की तो ते ब्रिजला लागत होता आणि मूर्ती आता बाहेरच्या साईडला सरकवत आहेत. आरामात आरामात. मोरया. तर आता आपण बघितला तो हुकमिल्ल्यांचा राजा बघितला जो आर्थर रोड नाक्याच्याकडे बसतो. खूप अप्रतिम अशी मूर्ती होती. श्रीकृष्णाचं रूप होतं आणि मूर्तिकार होते अरुण दत्ते. गेल्या वर्षीची पण मूर्ती छानच होती पण या वर्षी तर त्याच्याहून छान होती. तर हे बघा आता आपण पोचलो आहोत परळची आन मान शान 106 वर्षाचा आम्हाला अभिमान अशा या कृष्णनगरच्या गणपतीजवळ. दादा 106 वर्ष झाली का गणपतीला? वा मस्त. तर 106 वर्ष झालेली आहेत या गणपतीला आणि हा गणपती आपण इथे समोरून याचं दर्शन घेऊया. खूप सुंदर वाटते मूर्ती. हातामध्ये शंकराची पिंड आहे. आता आपण पोहोचलो आहोत काळा चौकी विभागामध्ये आणि काळा चौकीचा राजा इथे समोर काळा चौकीच्या महागणपतीच्या गल्लीमधून येतोय. चला मित्रांनो, आता ही व्हिडिओ इथेच थांबवत आहे. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई गणपती आगमन सोहळा बघितला होता, तो संध्याकाळचा होता आणि याच्यामध्ये आपण काळा चौकीचा राजा
कृष्णनगरचा राजा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हुकमेल्यांचा राजा बघितला. मी घरातून बाहेर पडलो होतो ते खास हुकमेल्यांचा राजा बघण्यासाठी, कारण त्याची प्रतिकृती बघितलेली. सकाळी मी प्रथम दर्शन बघितलं होतं ना, मला तो गणपती खूप आवडला होता आणि मी गेल्याच्या नंतर मला तर आवडत नाही आणि त्याला म्हटलं की मी चल आपण पुन्हा गणपतीची व्हिडिओ करण्यासाठी जाऊया खास हुकमेल्यांच्या राजासाठी. तर मस्त वाटलं रात्रीचं आगमन वगैरे, पण पावसाचा दिवसभर काही शांत झालं नाही. रिमझिम झिमझिम त्या पावसाची चिरचिर चालूच होती दिवसभर, पण व्यत्यय कुठे कुठे येत होता, पण उत्साह हा कुठेच कमी नव्हता, गर्दी ही कुठेच कमी नव्हती. तर मुंबईच्या गणेशोत्सवाची हीच खासियत आहे, काही असू दे जल्लोषाचा साजरा झालाच पाहिजे. आता हा व्लॉग आपण इथेच संपवत आहे. हा व्लॉग तुम्हाला कसं वाटतं नक्की कळवा. चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकर भेटू शका नवीन व्हिडिओ. गणपती बाप्पा.